आज आपण बनवतोय कारल्याची भजी। त्यासाठी मी 5 कारली घेतली आहे, लसूण आहे, शेंगदाणे हे भाजून सोलून घेतलेत, चटणी, हळद, मीठ, जिरे, हे मीठ आहे, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ। आता आपण काय करायचं, ही कारली आहेत यांचं वरचं हे काढून टाकायचं। त्याला मग असं मधनं कापायचं, पूर्ण नाही कापायचं, फक्त एक काप टाकायचा वरतून आणि मग त्याच्या आतल्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या। हे बघा, आपण भरलेली कारली करतो ना त्याप्रमाणे। हे मी एक कारलं तुम्हाला दाखवलं, असे मी 4 साफ करून ठेवले। हे बघा, व्हिडिओचा जास्त वेळ लागू नये, तुमचा वेळ जास्त घेऊ नये म्हणून ही अशी 5 कारली अशी वरतून त्याचं ते काढून साफ करून ठेवलेत, कापून ठेवले। ते बघा, आता याच्यातनं मीठ थोडं थोडं भरायचं, जास्त नाही, थोडं मीठ लावायचं। मीठ लावून झालंय। मध्ये एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलेलं आधीच। हे बघा, पाणी उकळलंय, त्याच्यावरनं ही चाळण ठेवायची आणि ही कारली अशी वाफवून घ्यायची। पाण्यात टाकली तरी होईल, पण वाफवली तर बरी पडते। याचं झाकून दिलं मी। तोपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊ। कारल्यात भरायचं सारण तयार करून घेऊ। आता आपण घेऊ शेंगदाणे। हे बघा, 1 मिनिट, आपण घेऊ आता हे शेंगदाणे टाकले मिक्सरच्या भांड्यात, जेवढे लागतील तेवढे घ्यायचे। लसणाच्या 5-6 पाकळ्या, हळद, मीठ आणि हळद, मिरची पावडर, ही मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट हवं तसं घेऊ शकता। नंतर मीठ टाकते। मीठ कमी टाकायचं, कारण आपण कारल्यांना मीठ लावलं आहे ना, मीठ कमी घालायचं। त्याच्यानंतर जिरं, हे चांगलं वाटून घ्यायचं, मिक्सरमधनं वाटून घ्यायचं। हे बघा, हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं शेंगदाण्याच्या कुट्यात। आता आपण भज्यासाठी पीठ मळूया। त्याच्यासाठी घेतलं डाळीचं पीठ 1 वाटी, 2 चमचे तांदळाचं पीठ,
थोडंसं मीठ, बेकिंग सोडा आपण नंतर घालू. पीठ भिजवून घेऊ भज्यांचं. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला काय आवडेल, लसूण, जिरं किंवा ओवा असं पण घालू शकतात तुमच्यामध्ये. हे पीठ चांगलं एकजीव करून घेऊ. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असं मळायचं. आम्ही कारले खायचो नाही ना, म्हणून आई आम्हाला असे भजे करून द्यायचे. आम्ही खूप आवडीने खायचो. असं वाटायचं पण नाही कारल्याची भजी खाते. बघा आता पीठ अशी कन्सिस्टन्सी भिजवून घेतलंय. आता आपण बघून घेऊ कारली वाफली का. जास्त वाफवायची नाही त्याला. हे बघा छान वाफली आहे कारली. आता आपण गॅस बंद करू. कारली खाली घेऊ. आता ह्यांना ना थोडं थंड होऊ देऊ आपण. पर्यंत मी तेल तापत ठेवलंय. ते बघा ही कारली आता थंड झाली आहेत. आता आपण ह्यांना पिळून घेऊ. ह्याच्यातलं पाणी निघून जाईल सगळं. चांगले घट्ट पिळून घ्यायचे. हे बघा सगळं पाणी निघतंय. काही बिया असतील त्या पण निघून जातात. जास्त वाफवायचे नाही, एकदम लगदा नाही करायचं. असे सगळे चांगले हातावर दाबून दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं. म्हणजे कडवटपणा कमी होतो. आता आपण ना ही भरून घेऊ. हे सारण तयार केलं आहे ना, शेंगदाण्याचं कुटाचं मसाला तयार केला आहे, तो आपण ह्याच्यात भरू. जशी आपण कारली भरलेली कारली करतो ना तसंच. आणि असं मस्त दाबून दाबून घ्यायचं. ही भजी ना मी गुजरातमध्ये खाल्लेली. 30 रुपयाला 100 ग्राम. अशी 5 कारली मी भरून घेतली आहे.
आमची आई पण करायची, पण तेव्हा बाजारात मिळायची नाही. पण आता ती बाजारात मिळते आणि 30 रुपयाला 100 ग्राम अशी देतात ते. आता मी खायचा सोडा टाकते आणि आता एकदम फेटून घेते त्याला. आपण हे तेल तापत ठेवलंच होतं आधीच. आता ही कारली तळू आपण. हळू गॅसवर तळायची. खूप जुनी रेसिपी आहे, पण ती अलिप्त झालेली. आता बाजारात मिळायला लागली, पुन्हा ती लोकांना कळायला लागली.
हे बघा आता हिला कशी खायची. मोठ्या झाला ना त्याचा भजा मोठा होऊन गेला. आता आपण ही तळलेली भजी घेतली आहेत. आता ही अशी कापून खायची. हे बघा कारल्याची भजी खूप छान लागतात. तुम्ही करून बघा एक वेळा. अशी कापायची, मग तुम्हाला सॉस बरोबर कशाबरोबर पण खाऊ वाटली तर तुम्ही खाऊ शकता, किंवा नुसती पण चांगली लागते. तर ही मी तिकडे लहानपणी खाल्लेलं पण विसरून गेलेलो. पुन्हा बाजारात बघितल्यावर आईची आठवण झाली. म्हटलं चला रेसिपी करूया आपण. बघा कारलं पण दिसतंय. कारल्याची भजी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक वेळा नक्की करून बघा आणि खाऊन पण बघा. खूप छान लागते.